तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग पार्ट 2 मध्ये. मग आपण आलो होतो गंगापूरला. गंगापूर येथे संत रघुनाथ महाराज यांची मूर्ती आहे. त्यानंतर लहानूजी महाराज यांची मूर्ती सुद्धा तिथे आहे. लहानूजी महाराज यांच्या मूर्तीखाली मोठे असे शिवलिंग आहे. मग शिवलिंगाचे दर्शन घेऊन निघालो तिथनं बाहेर. तर हे मंदिर पूर्ण शेतामध्ये आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण शेतच शेत आहे. तर मग काय, आज होता शनिवार, म्हटलं आता इथपर्यंत आलोच आहे तर जागीरपूरही करूनच जाऊ. मग आम्ही घेतला निर्णय जागीरपूरला जायचा आणि निघालो आमच्या जागीरपूरच्या वाटेने. गंगापूरवरून जर जागीरपूरला जायचं असेल तर क्रॉस करावं लागतं टाकरखेड. मग आम्ही आलो परत टाकरखेडला. हे आहे टाकरखेडचं गौसेवा केंद्र. हिवाळ्यात सुद्धा उन्हाळ्यासारखी ऊन लागत होती. टाकरखेड ते नानपूरचा रस्ता भयंकर असा खराब आहे. मग काय, येऊन पोहोचलो नानपूरला. नानपूरला माहीत झाले या पट्ट्याची गाडी पंक्चर आहे. मग काय, केला ना पंक्चर दुरुस्त आणि निघालो परत जागीरपूरच्या वाटेने. रस्ता कापत कापत कधी एकदाचं कौंडण्यपूरला येऊन पोहोचलो कळलंच नाही. तर ही आहे वर्धा नदी. वर्धा नदी क्रॉस करून दुरूनच अंबिके मातेचं दर्शन घेऊन पोहोचलो आम्ही जागीरपूरला. इथून जागीरपूर अगदी 2च किलोमीटरवरती आहे. आज शनिवार असल्यामुळे जागीरपूरला बऱ्यापैकी अशी गर्दी होती, पण दर्शन व्यवस्थितपणे झाले. मग काय, घेतलं दर्शन आणि बसलो एका ठिकाणी चुपचाप ध्यान करत. निघाल्यानंतर रस्त्यात दिसली एक पाट, त्यावर लिहिले होते की शेत विकायचे आहे. मग काय, गेलो ना शेत बघायला. मग काय, काकांनी आम्हाला शेत दाखवले. शेत एकदम नीटनेटके आणि व्यवस्थित होते. काकांनी वेल मेंटेन केले होते. मग काय, शेत बघून निघालो आम्ही कौंडण्यपूरकडे. कौंडण्यपूरला येऊन लागली होती भूक. मग काय, दिला चिवड्याचा ऑर्डर. चांगला कच्चा चिवडा ताव मारून म्हटलं आता एक चहा घ्यावं. तर हे आहे आपल्या मित्राचं कौंडण्यपूर येथील चहाचं दुकान. खरंच खूप अप्रतिम असा चहा होता मित्रांनो, तुम्ही नक्कीच ट्राय करा. मग काय, चहा घेऊन निघालो आम्ही आमच्या गावाकडे. गावाला येऊन खूप जास्त अशी भूक लागली होती. मग काय, पण असं ऐकलं होतं की लग्न झाल्यानंतर लोक स्वयंपाक करतात, पण हा पट्टा तर लग्नाच्या आधी स्वयंपाक करत होता. मग जेवण खावण करून आम्ही पेटवला ताप, कारण हिवाळा असल्यामुळे ताप हा सर्वात चांगला उत्तम उपाय आहे. ताप पेटवून केला ब्लॉगसाठी. धन्यवाद.